जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशाच स्पोर्ट भरतीसाठी उतरणाऱ्या मुलांचे कॉल किंवा मेसेज येत आहेत की आम्ही फॉर्म कोणता व कशा पद्धतीने भरावा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला ही माहिती आवश्यक आहे की जर तुम्ही स्पोर्टमॅन आहात तर तुम्ही समांतर आरक्षणामध्ये असतात। म्हणजेच तुमचं ओपन असेल वेगळं असेल, SC-BC वेगळा असेल, OBC वेगळा असेल, SC इतर जागा वेगवेगळ्या असतील, परंतु यामध्ये मुलं आणि मुली म्हणजेच मेल आणि फिमेल असा वेगवेगळा कोणताही फॉर्म नसतोय। म्हणजेच तुमचं जे मेरिट लागणार आहे ते मेल आणि फिमेल हे एकत्रच येणार आहेत। म्हणजे याचा फरक कुठं पडतो की जी मुलं आहेत स्पोर्टवाली त्यांचं जे फिजिकल असतं ते 42-45 ह्या पद्धतीने येऊ शकतं। काही मुली त्याच्या पुढे पण जाऊ शकतात, पण काही मुली जे स्पेसिफिक इव्हेंट आहेत स्पोर्टचे त्यानुसार त्या थोड्याशा डाऊनमध्ये चालू शकतात। मग होतं काय तर या सर्वांचं मेरिट एकत्रच लागतं आणि ज्या कोणाचे मार्क्स जास्त आहेत त्यानुसार 1:10 या पद्धतीनं त्यांचं फिजिकल मेरिट लागतं। आणि त्यानंतर लेखीची एक्झाम ही सर्वांसाठी एकच आहे आणि दोन्हीचं जे मेरिट आहे त्यानुसार जे तुमच्या कास्टनुसार जागा असतील त्यातील टॉपचे जे समजा 10 वॅकन्सी असतील तर ते 10च मुलं सिलेक्ट केली जातील। मग त्यामध्ये काही मुली असतील, मुलं असतील किंवा एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की तिथं मुली एकही नसू शकेल। आणि ही सिस्टम आत्ता जे लास्ट इयरला पुणे जेल पोलीस झालं होतं यामध्ये स्पोर्ट OBC कोट्यामध्ये एकाही मुलीचं सिलेक्शन झालं नव्हतं। याचा परिणाम म्हणजे तुमचं जे GR आहे त्या GRनुसार सर्वांचं एकत्रित मेरिट लागतं। विद्यार्थी मित्रांनो, जे स्पोर्टमन आहेत यावर्षी पोलीस भरतीला उतरणार आहेत यांसाठी आपण आपल्या अकॅडमीमार्फत एक स्पेशल सुविधा देत आहोत। ती म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मोफत 3 महिन्याचा कोर्स दिला जाईल, परंतु जे विद्यार्थी बाहेरगावावरून येणार आहेत त्यांना मेस आणि हॉस्टेल एवढाच फक्त चार्ज द्यावा लागेल। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरचे संपर्क साधा। जय हिंद।